हाय फ्रेंड्स, आजचा ड्रेस थोडा चुरगळलेला आहे, पण काय करणार, स्कायूमुळे इस्त्री करायला वेळच मिळत नाही. आज आहे होळी. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही कोरियात असल्यामुळे होळी पेटवू शकत नाही, पण पुरणाचा स्वयंपाक नक्कीच करू शकतो. आजचं वातावरण किती छान आहे ना, मस्त ऊन पडलंय, हवेत एक वेगळीच प्रसन्नता आहे. तर चला पटकन स्वयंपाकाला लागते. आजच्या मेन्यू मध्ये आहे येळवण्याची आमटी, भात, खमंग भजी, पापड आणि गोडसर पुरण. आता पोळ्या लाटायला घेते, पण त्याआधी मला सांगा, आमच्या सोलापूरकडे येळवण्याची आमटी असं म्हणतात, पण तुमच्या भागामध्ये येळवण्याच्या आमटीला काय म्हणतात मला नक्की कमेंट मध्ये सांगा. सगळ्यात आधी देवासाठी नैवेद्याचं ताट तयार केलं आणि स्कायूला बोलवलं. इकडे बघा, स्कायूला आम्ही एकदम खास पद्धतीने होळीचे रंग खेळायला दिले. रंगांमध्ये ती मग्न होऊनच गेली होती, पण मम्माने हाक मारताच तिने ब्रश बाजूला ठेवला आणि अगदी शहाण्या मुलीसारखं ऐकलं. तिघांनी मिळून नैवेद्य दाखवला, पूजा केली. जब जब शमशीरें ताने है माए भवानी. आणि मग एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतला. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.